बीपी बरोबर एक अजून त्याच्यासोबतची भीती असते ती म्हणजे बीपीची गोळी. हाय बीपीच्या गोळ्या या आयुष्यभर घ्याव्याच लागतात. हे खरं आहे का? आणि जर ते अव्हॉइड करायचं असेल तर नेमकं काय करता येतं? हो, म्हणजे आता तर असं होतं, की ब्लड प्रेशर वाढलेलं आहे. म्हणजे आता ही तुम्ही गोळी घ्या आणि गोळी घेतली, की आपलं कमी पण राहतं आणि मग हे सांगण्यात येतं, की आता ही गोळी तुम्ही आयुष्यभर घ्यायची आहे. हां. बरोबर. पण आपण हा पण विचार केला पाहिजे, आता ही गोळी मी घेते, तर ही नक्की जाऊन म्हणजे आतमध्ये काय करतीये? तर हं. म्हणजे मॅक्सिमम बीपीच्या गोळ्या बघतो, तर त्या रक्तवाहिनीला डायलेट करायचं काम करतात. म्हणजे रक्तवाहिनी जी आपली असते, एक पाईपलाईनसारखी, तिला त्या विस्फारतात. एक जबरदस्ती विस्फारणं होतं आणि त्यामुळे रक्ताचा प्रवाह जो आता प्रेशरने जात होता, तो आता सुरळीत जातो. पण हे काय करणार आहे? आता मी आज गोळी खाल्ली, तर माझी रक्तवाहिनी आज डायलेट झाली. उद्या खाईन. हे जर सतत आपण खात राहिलो, त्यामुळे रक्तवाहिन्यातली एक लवचिकता कमी व्हायला लागते. हं. त्यामध्ये काठिण्य निर्माण होतं. आणि हं. आता एक उदाहरण द्यायचं म्हणेन, तर एक रिझर्व्ह नावाची गोष्ट आपल्या शरीरात असते. ओके. आता आपण दोघी इथे बसलोय हं. आणि इथे असं अचानक काहीतरी झालं, की म्हणजे अशी काहीतरी घटना, काही आग वगैरे लागली वगैरे. हं. तर अशी सुंदर रचना आपल्या शरीरात केली गेली आहे, की आपल्या मेंदूला एक संवेदना निर्माण होते. मेंदू म्हणजे काय? आपली सेंट्रल नर्व्हस सिस्टम. हां. ही नर्व्हस सिस्टम काही सिग्नल्स पाठवते आणि आपल्या रक्तवाहिन्या म्हणजे धोक्याची घंटा, की रक्तवाहिन्या आता पटापट मोठ्या व्हायला लागतात, हं. म्हणजे डायलेट व्हायला लागतात हं. नॅचरली. ओके. आणि आपल्याला काही धोका होणार आहे हृदयाचा, म्हणजे हार्ट अटॅक वगैरे, तर हां. आपण त्यातून वाचू शकतो. अरे वाह! तर ओके. हा रिझर्व्ह आपल्या शरीरात ऑलरेडी तो आहे. बरोबर. पण बऱ्याचदा ह्या गोळ्या आपण खातो ना रेग्युलरली वर्षानुवर्ष, तर हा रिझर्व्ह आपण रोज वापरतो. हं. मग आता तुम्हीच सांगा, की रक्तवाहिनी ही लवचिक छान की कडक असलेली छान असेल? लवचिक ऑफ कोर्स. एक्झॅक्टली.